या ठिकाणी शिवजयंतीच्या कार्यक्रमानिमित्त जमलेले सर्व मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख माननीय कमांडर MD ब्रिगेडियर राठोड साहेब आणि तुम्ही सर्व शिवभक्त, ज्या कार्यक्रमासाठी आपण सारेजण वर्षभर तयारी करत असतो तो दिवस आजचा आहे। राजा जी के बारे में ऐसा बताया गया है, शिवाजी राजा जी के तलवार का नाम भवानी तलवार था और हमारी सब लोगों की जो देवता है उनका भी नाम भवानी माता है। आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है, आज सेतु हिमाचल प्यार का बंधन खून से जोड़ा जाता है। इस देवभूमि में दानवता का खून निचोड़ा जाता है, इन खेतों में फसल शत्रु के खून से बोई जाती है और वो तलवार भवानी है जो दुश्मन के खून से धोई जाती है, दुश्मन के खून से धोई जाती है। विश्व वंदिनी भारत मां का राज सिंहासन टूटा था, विश्व वंदिनी भारत मां का राज सिंहासन टूटा था, उसे पुनराभिषिक्त करने वाला ये राष्ट्र पुरुष शिवराया था, ये राष्ट्र पुरुष शिवराया था। ऐसा राजा जी के बारे में बताया है। सर जी, हिंदी और इंग्लिश में मेरा थोड़ा गड़बड़ है तो मैं थोड़ा प्रयास करूंगा, पण शिवाजी राजांच्या बाबतीत ज्यावेळी सारेजण माझ्या घरी आले त्यावेळी आमचा एक विषय झाला। ही 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांनी एक युद्ध कथा, एक युद्ध अशा पद्धतीने लढलेला आहे ते इतिहासात अजरामर झालंय। आजच्या घडीला काही दिवसापूर्वी, काही वर्षापूर्वी आपल्या देशाचा शत्रू जो पाकिस्तान है, पाकिस्तान के खिलाफ हमारे सेना ने जो सर्जिकल स्ट्राइक किया था, उसी जैसा एक युद्ध शिवाजी राजा जी ने इसी पुणे में किया था। तो जब सब लोग कहते हैं वो 350 बरस पहले का सर्जिकल स्ट्राइक था, तर आमच्याकडे ज्यावेळी विषय झाला ते आमचं ठरलं की जी सर्जिकल स्ट्राइकची 350 वर्षापूर्वीची कथा आहे ही तुम्ही या ठिकाणी सांगा। 14व्या वर्षी शपथ घेतल्यानंतर फल्गुन मध्य तृतीया 1630 शिवाजी राजांचा जन्म झाला आणि 14व्या वर्षी त्यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली। 14 साल के थे शिवाजी राजा जी, तो उन्होंने प्रतिज्ञा ली कि मैं मेरा राज्य यहां निर्माण करूंगा। जो बाहर की सल्तनत थी इस देश के खिलाफ, इस राष्ट्र के खिलाफ यहां राज्य कर रही थी, उनका कोई भी संबंध इस देश से नहीं था, इस संस्कृति से नहीं था। असे आदिल शाह, निजाम शाह, कुतुब शाह, बरीद शाह, इमाद शाह आणि याच्याशिवाय आपल्या मराठी भाषेमध्ये एक म्हण आहे बघा, दुष्काळात 13वा महिना, असंच काहीसं झालं आणि इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्धी, वलंदेज हे सगळे जण आले आणि आपल्या देशाला इथंच येऊन चिकटले। आपण आता एक वैभवशाली म्हणजे परंपरा आपल्याकडे आहे। सर जी, मैं 10 बरस से पूरी महाराष्ट्र में घूम रहा हूं, पूरी भारत देश में घूम रहा हूं। शिव जयंती की अलग अलग प्रोग्राम मैंने देखे हैं, लेकिन यहां का जो प्रोग्राम है 28 साल से ये लोग शिवज्योत ला रहे, ऐसा मैंने पहली बार देखा है। क्योंकि कुछ भी काम जोश में शुरू करना, स्टार्ट करना ये सब लोग करते हैं, लेकिन उस काम को आगे आगे कंटिन्यू रखना ये बहुत जरूरी होता है। और 28 साल, मेरे जन्म से भी पहले 4 साल यह शिवज्योत आती है, ये सुनकर बड़ा गर्व हुआ, बड़ा अभिमान लगा मेरे को। तुम्ही हे जे काम करताय हे छत्रपती शिवाजी राजांचं काम आहे। मी मागचे 5 दिवस सलग बोलतोय, तेव्हा आज माईक व्यवस्था जरी उत्कृष्ट असली एकदम, तरी माझा ओरिजिनल माईकच फाटलेला आहे, अशी मजा आहे।
तर 14व्या वर्षी त्यांनी शपथ घेतली, प्रतिज्ञा ली उन्होंने 14 साल से मैं मेरा राज निर्माण करूंगा. हे काय म्हटलंय रायरेश्वरच्या मंदिरामध्ये शंभू शंकराच्या समोर, प्रत्येक भारतीय नागरिकानं हृदयावरती कोरून ठेवावेत असे छत्रपती शिवाजीराजांचे शब्द आहेत. बाहेरच्या सत्ता या ठिकाणी राहिलेल्या असताना सुद्धा आपल्यातल्या सामान्य लोकांना, सगळ्या जाती धर्माच्या एकत्र घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात 14 वर्षाचा मुलगा जातो आणि काय म्हणतो, बस झालं, बहुत काळ या परकीय भूतांचा त्रास माझ्या मायभूमीनं सोसला, पण आता थांबणे होणार नाही. माझ्या देशाच्या अंगणात अत्याचाराचा नंगा नाच घालणाऱ्या या सारा बादशांच्या छातडावर पाय देऊन आज लाहोर तर चंदावर अटक ते कटक सारा देश एकत्र बांधून मी येथे राज्य निर्माण करीन. हे राज्य लेकी सुनांचे असेल, हे राज्य संत सज्जनांचे असेल, हे राज्य न्यायाचे असेल, नीतीचे असेल, समतेचे असेल, आणि येथे राज्य व्हावं हे देवाच्या मनात फार आहे. हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही तो श्रींची इच्छा, ही तो श्रींची इच्छा. वयाच्या 14व्या वर्षी शपथ घेतली आणि त्यानंतर शिवाजीराजांनी बाल शिवबानं जी एक प्रकारची धडक मारली, सर जी सिर्फ 2 गांव उनके पास थे और वो 2 गांव भी जले हुए थे, लेकिन उस 2 गांव में जो उनको लड़के मिल गए, त्या सगळ्या पुणे आणि सुपे ही 2 गावं त्यांच्या जहागिरीमध्ये होती. त्या 2 गावांमधनं स्वराज्य स्थापनेचं एक नवं ध्येय, नवं स्वप्न त्यांनी बघत या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात गरुड जसा पंख पसरतो तशा पद्धतीची एक भरारी घेतली. तोरणा, राजगड, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोणा, पुरंदर, वज्रगड, कोंढाणा, एकेका किल्ल्यावर चित्त्यासारख्या झेपा टाकत भरभर भरभर ही सेना गेली. आणि त्यानंतर बघता बघता या भूमीवरचा 300 वर्षापासूनचा चालत आलेला अन्याय आणि अत्याचार त्यांनी संपून टाकला. साध्या आणि सोप्या तुमच्या आणि माझ्या भाषेत वर्णन करायचं झालं तर ह्या बारक्या बारक्या मुलांनी, तरुणांनी आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या या मावळ्यांनी एकत्र येऊन पुढच्या काही क्षणामध्ये हर 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 महादेव हा घोष नभी दुमदुमला रे, भर 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 वीर मराठा रणांगणावर शिरला रे, थर 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 शत्रू भीतीने थरथरला रे, सब 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 वार तयाला तलवारीचा बसला रे, आणि फर 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 भगवा झेंडा आसमानाला भिडला रे, आसमानाला भिडला रे, असं स्वराज्य निर्माण करून दाखवला. हे राज्य निर्माण केलं. या स्वराज्यावर अनेक संकट आली. हमारे राज्य के ऊपर बहुत सरदार आ गए खत्म करने के लिए शिवाजी राजा जी को, लेकिन हर बार कुछ नया संग्राम, कुछ नया प्लानिंग करके शिवाजी राजा जी ने हर एक संकट को धो डाला. प्रत्येक वेळी म्हणजे 1647 ला फत्ते खान, 1659 ला अफजल खान आणि याच्याही व्यतिरिक्त आपल्यातलीच काही लोक शिवाजी राजांचे पाय खेचण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बादशाहकडे जाऊन चुगल्या करायचे. या सगळ्यांवरती मात करत शिवाजीराजांनी राज्य निर्माण केलं होतं. हे राज्य वाढलं, खूप वाढलं. जिथं काही नव्हतं, तळपायाचा अंगठा सुद्धा जमिनीवर टेकवावा एवढी भूमी स्वतंत्र नसताना शिवाजीराजांनी राज्य निर्माण केलं. दिल्लीमध्ये औरंगजेब बसलेला होता. त्या औरंगजेबाला एक आजार झाला होता बरं का. साध्या सोप्या भाषेत औरंगजेब को एक बीमारी चढ़ गई थी. उस बीमारी के ऊपर उन्होंने बहुत इलाज किया, बहुत आदमी को दिखाई ये बीमारी, बहुत पैसा खर्च किया, लेकिन ये बीमारी खत्म नहीं हुई, दिन के दिन बढ़ती जा रही थी. उस बीमारी का नाम था शिवाजी भोसले. कितीतरी सरदार पाठवले, लाखोंनी सैन्य पाठवलं, पण शिवाजी राजा काही त्याला सापडू शकला नाही. आणि एक दिवस त्याच्या दरबारमध्ये एक सरदार उठा. ऐसे एक सरदार आया दरबार में और बोला, हजरत जिंदा इलाही, मैं जाऊंगा उस दक्खन की घाटी में. ये जो हमारा मुल्क है, सह्याद्री है, इसे दक्खन की घाटी बोलते थे उस समय, कारण अपन दक्षिणेमध्ये आहोत सारे जण. मैं जाऊंगा उस दक्खन की घाटी में और वो जो सिवा है ना, उसे मेरी उंगलियों पे ऐसा ऐसा नचाऊंगा.
ऐसा शब्द बोल के वो सरदार तैयार हो गया। उनका नाम था शाइस्ते खान। वो बादशाह औरंगजेब का मामा था। जसा कंस मामा, शकुनी मामा आपल्याकडे होते, तसा स्वराज्यावर हा शकुनी चालवणार। मैं मेरी उंगलियों पे ऐसा ऐसा नचाऊंगा। आणि फौज किती घेतली? उनके पास जो सेना थी सर जी, 3 लाख की सेना ली उसने शिवाजी राजा जी का राज खत्म करने के लिए। और ये 3 लाख लोग यहां दक्षिणेवर म्हणजे आपल्याकडे आक्रमण करून आले। मगाशी इथे अतिशय सुंदर उल्लेख झाला भारतीय नौदलाचा, आणि त्यांनी सांगितलं की शिवाजी राजांनी आरमार निर्माण केलं। राजा जी देखते थे इंग्रज, डच, पोर्तुगीज, फ्रेंच, अरब, सिद्दी, ये जो लोग आते हैं वो समुद्र किनारे से, सागर किनारे से आते, तो हमारे यहां इस सागर के या समुद्र के बॉर्डर पर, समुद्र किनाऱ्यावर या सगळ्यांना रोखण्यासाठी कुठली यंत्रणा नव्हती। शिवाजी राजांनी जे राज्य निर्माण करायला सुरुवात केली त्यावेळी आपल्या देशामध्ये शत्रू शिरू नये यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आरमार उभारलं। मग त्या आरमाराचा विषय वेगळा आहे, पण मी विषय त्यांनी घेतला होता म्हणून सांगतो। आजही आपल्याला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे। तुम्ही सगळेजण इंटरनेट वापरता सर जी, आज भी इंटरनेट पे अगर हम गूगल पर टाइप करें फादर ऑफ इंडियन नेवी और सर्च करें, असे शब्द आपण टाकले गूगलवर, फादर ऑफ इंडियन नेवी, आणि सर्च म्हटलं तो गूगल से उसका आंसर मिलता है छत्रपति शिवाजी राजा। ये तो हमने नहीं किया, उसमें ये दुनिया ने किया है, कबूल किया है। त्या आरमारामध्ये त्यांच्या बरोबर सोबत अनेक मंडळी होती, मायनाक भंडारी, दौलत खान, असे खांद्याला खांदा लावून भिडणारे सारी मंडळी शिवाजी राजांनी त्या समुद्र किनाऱ्यावरती उभी केली। समुद्राची सुरक्षा झाली, इकडनं सह्याद्रीची सुरक्षा झाली, आणि अशा वेळी शाहिस्ते खान इथं आला 3 लाखाची सेना घेऊन। तुम्हाला सगळ्यांना इतिहास माहित असेल, पावनखिंडीमध्ये एक रणसंग्राम झाला बाजी प्रभूंचा, पन्हाळगड ते विशाळगड। ज्यावेळी महाराज पन्हाळ्यावर अडकले होते त्यावेळेला हे इकडे चालून आलेले आहेत। और ये जो शाइस्ते खान इधर आया, इधर पुणे में ठहरा। पुणे में आना कितना महंगा पड़ता है, आगे आगे देखो। तो ये पुणे में ठहरा, तो किस जगह ठहरा? शिवाजी राजा जी का जो घर था उस घर का नाम था लाल महल। शिवाजी राजांचं घर होतं पुण्यामध्ये लाल महाल। शाइस्ते खान ठहरा तो लाल महल में ठहरा। शिवाजी राजा जी के खिलाफ आया और उनके ही घर में वो रुका। राजांच्याच घरामध्ये तो राहिला, आणि त्याची 3 लाखाची जी फौज होती। माझं हिंदी काही थोडंफार चुकत असेल तर तुम्ही मान्य करून घ्या, कारण काय आहे, इथं आल्यावर घरात आल्यासारखं वाटलं म्हणून मी बोलतोय, बाकी काय नाही। आणि सरजी पण बसले तेव्हा, चालतंय ना, व्यवस्थित चालू दे। हा, शाहिस्ते खान थांबला लाल महालामध्ये, आणि लाल महालामध्ये थांबल्यावर त्याची जी सेना होती 3 लाखाची वगैरे, इकडे तिकडे आपल्या इकडे धिंगाणा घालायला लागली। आता ह्याला बाहेर काढायचं कसं? अनेक संकट आली गेली होती। हा 3 लाखाची सेना घेऊन थांबला। त्याच्या पुण्यामध्ये तो जो लाल महालात होता, या पुण्याच्या आसपास आता जो आपला कात्रजचा डोंगर आहे माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना, कात्रजचा घाट, या कात्रजच्या घाटापासून लाल महालापर्यंत 80,000 फौजेचा ठिय्या होता। वेगवेगळ्या ठिकाणी तंबूमध्ये छावणी करून गस्त घालत ते थांबलेले होते। आणि सण जवळ आला रामनवमीचा। आता तुम्हाला आम्हाला सगळ्यांना इथे एक मध्ये छोटासा किस्सा झाला, तो किस्सा सांगतो। आपले मावळे कसे होते, आपण सारेजण कामगार क्षेत्रातले आहोत, मी माझे वडील सरकारी कामगार आहेत। मावळे कसे होते त्यावेळेचे, किती लढवय्ये होते, काम करताना कसं करायचे। या शाहिस्ते खानाचा एक पहिला जो प्रयत्न होता तो म्हटला, मी चाकणचा किल्ला जिंकतो। या चाकण है, वहां एक किला था, उनका नाम था संग्राम दुर्ग। त्या चाकणचा किल्ला जिंकवणारे भुईकोट किल्ला, मला वाटतं आपल्या इथं सुद्धा मी ही गोष्ट सांगितली होती। त्या किल्ल्यामध्ये 250 मराठे होते। किती होते? 250 फौज होती।
वह सिर्फ मराठे ये सिर्फ एक जाति का नहीं था, हमारे पूरे लोग को मराठा कहते थे सब लोग. सगळ्या जाती 12 बलुतेदारातले सगळे जे 18 पगड जातीतले आपण सर्वजण होतो, यांना वरचे लोक सारेजण आपल्याला मराठा म्हणायचे. त्यावेळी 250 मराठे किल्ल्यामध्ये होते. फिरंगोजी नरसाळा किल्लेदार होता. ही 40 ते 45 हजाराची फौज त्या चाकणच्या किल्ल्यावर गेली. चाकणचा किल्ला केवढा, आपल्या गेटपासून पलीकडच्या गेटपर्यंत, आणि तो सुद्धा भुईकोट. भुईकोट म्हणजे काय, आपल्याकडे किल्ल्यांचे प्रकार आहेत. 28 वर्ष तुम्ही ज्योत किल्ल्यांवर आणणार, तुम्हाला माहित आहे जमिनीवर असलेला किल्ला भुईकोट, कारण ती भुई आहे. गिरिदुर्ग म्हणजे डोंगरावरचा, वनदुर्ग म्हणजे जंगलातला, म्हणजे वासोटा वगैरे किल्ले जे आहेत. गिरिदुर्ग म्हणजे आपले राजगड, तोरणा, सिंहगड, आणि जलदुर्ग म्हणजे पाण्यातला सिंधुदुर्ग, विजयदुर्ग. हा भुईकोट किल्ला जिंकायला या फौजेने वेढा टाकला. 40 हजाराची सेना, आतमध्ये 250 मावळे. किती दिवस झुंजले, एक नहीं दोन नहीं, 40 हजार सेना के खिलाफ हमारे शिवाजी राजा जी के जो आदमी थे वो 50 दिन तक लड़ाई दे रहे थे, लड़ा दे रहे थे. 50 दिवस आम्ही झुंजत होतो 40 हजाराच्या फौजेविरुद्ध. त्यावेळी शाहिस्ते खानाने काय केलं, चाकणच्या किल्ल्याचा एक बुरुज सुरुंग लावून उडवून दिला आणि ढिगारा पडला, मोठं खिंडार पडलं. त्याची सेना आत शिरायला लागली. 80 मराठ्यांचे तुकडे तुकडे झालेले होते. पण तरी सुद्धा जिद्द, हिम्मत म्हणजे काय, तर एवढा मोठा चाकणच्या किल्ल्याचा बुरुज उडालेला असताना सुद्धा, 80 मराठे तुकडे तुकडे होऊन पडलेले असताना सुद्धा त्या किल्ल्याचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ज्या आवेशात बाजीप्रमुख खिंडीमध्ये थांबले होते, 2 हातात 2 तलवारी काढून त्या ढिगाऱ्यावर उभा राहिला. आणि खरं सांगतो, संध्याकाळपर्यंत एकाही मोगल शिपायाला त्यांनी चाकणच्या किल्ल्यात पाऊल ठेवू दिलं नाही. याला ताकद म्हणतात, याला जिद्द म्हणतात, याला हिम्मत म्हणतात. त्यांनी शेवट किल्ला दिला. आता मजा सांगतो तुम्हाला, बघा म्हणजे राजा सुद्धा कसा असावा आणि त्याचे मावळे सुद्धा कसे असावेत. दोघांनी एकमेकांचं संगनमत तळून राहिलं पाहिजे. राजांनी वेळ येता शाबासकी सुद्धा दिली पाहिजे. ज्यावेळी चाकणचा किल्ला आपण मुघलांना दिला, त्यावेळी फिरंगोजी गडावरती आला. त्याने 1 लाख सोन्याची नाणी शाहिस्ते खानाकडनं आणली होती. शिवाजी महाराज हादरले, हे काय तुम्ही आलात आणि चाकणच्या किल्ल्याचं काय झालं. तर म्हटले किल्ला दिला. कुणाला दिला, दिला म्हटले मुघलांना. हे 1 लाख नाणी आणलेत म्हणतो. बघा हे कशासाठी, तर त्या फिरंगोजीने उत्तर दिलं, महाराज मला माहित आहे आता एवढ्या मोठ्या फौजेविरुद्ध लढायचं, किल्ले झुंजवायचे तर दारुगोळा पाहिजे, साहित्य पाहिजे, आणि ते विकत घ्यायला पैसे पाहिजेत. मग मी खानाकडनंच पैसे आणले, त्याचे पैसे घेऊ, साहित्य विकत घेऊ आणि त्याच्या विरुद्ध लढू. महाराज त्याच्याकडे बघतच राहिले. काय माणूस आहे. म्हटले मोरबंत, सोन्याचं कडं आणा. हे सोन्याचं कडं. आता तुम्ही सांगा फिरंगोजीला मनात काय वाटलं असेल, मी किल्ला देऊन आलो आणि मला सोन्याचं कडं घालतायत. तर म्हटला महाराज अशी चेष्टा करू नका, पुन्हा येतो किल्ला घेऊन येतो, पण अशी चेष्टा करू नका. शिवाजी महाराज म्हटले नाही थांब, तुला माहिती आहे सोन्याचं कडं कशासाठी आहे. चाकण किती दिवस झुंजवला, तो म्हटला 50 दिवस. म्हटले फिरंगोजी, चाकण सारखे मातीचे तट आणि कोट ढासळलेले पुन्हा एकदा उभे करता येतील, पण तुझ्यासारखे 50 दिवस किल्ला झुंजवणारे छातीचे तट ढासळता कामा नये, म्हणून आम्ही तुला बक्षीस देत आहोत. किले जो है वो वापस हम खड़े कर सकते हैं, लेकिन एक बार आदमी गिर गया तो वापस खड़ा नहीं हो सकता. इसलिए शिवाजी राजा जी हमारे आदमियों को संभलते थे, ऐसी उनकी नीति थी. हे सगळं झालं आणि आता शिवाजी महाराजांच्या डोक्यात एकच शत्रू होता, लाल महालात बसलेला. या गोकुळामध्ये जसा कालिया नाग शिरावा तशा पद्धतीने आपल्या स्वराज्यामध्ये आज शाहिस्ते खान शिरलाय. आज मला हे का सांगायचंय, आपण आपल्याकडे सण साजरे करतो. प्रत्येक जण सणाच्या दिवशी काय करतो, देवदेवतांची पूजा करतो, हार तुरे नारळ माळा घालतो, त्याच्यानंतर नाचतो बिचतो. काय काय आपल्याकडे काय आता काही पद्धत चालू झाली. त्या दिवशी एक जण गणपतीच्या दिवशी दुसऱ्याला रंग लावत होता, मी बघितलेलं आहे डोळ्याने. काय काही चालू झालं आता, म्हणजे याला अर्थ नाही राहिला. आज तुकाराम बीज आहे. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे, मग धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ.
जळी दगडासहित वया तारी येला जैशाला या म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही दुजा, या तुकोबारायांचं वर्णन केलेलं आहे. यामध्ये तुकाराम महाराजांविषयी मी शेवट 1-2 वाक्य बोलीन, पण यात असं झालं मजा, महाराजांच्या डोक्यात तो शत्रू आहे, ह्याला काढायचा कसा बाहेर. सणांवरनं हा सगळा विषय आला. शिवाजी महाराजांनी सण कसे साजरे केले त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. महाराजांचा प्लॅनिंग चाललाय, शिवाजी राजाची प्लॅनिंग कर रहे थे इस शाइस्ते खान को निकालना कैसे स्वराज्य के बाहर. त्यांनी दिवस ठरवला, शाइस्ते खानाला मारायचा ठोकायचा. कोणता दिवस? रामनवमीच्या आदली रात्र. रामनवमी जो थी उसके पहले की रात, रात्री जायचं. आणि कसं, काय प्लॅनिंग, काय योजना. 350 वर्षापूर्वीचा सर्जिकल स्ट्राईक. अचानक सैन्यात शिरायचं त्यांच्या आणि लाल महालात आतमध्ये शिरून खानाला सोडून टाकायचं, म्हणजे समोरच्या सेनापतीला, समोरच्या कॅप्टनला सोडवायचं आणि परत बाहेर यायचं, सुखरूप पळून जायचं. हे प्लॅनिंग ठरलं. याच्यामध्ये प्रचंड मोठी रिस्क होती, प्रचंड धोका होता. कसं काय? आमच्याकडे एकच बाजू फक्त भक्कम होती, तो जो लाल महाल होता तो शिवाजी राजांना माहित होता, बाकी सगळी सेना शत्रूच्या आसपास होती. पण तरी सुद्धा रात्री जायचं. महाराज निघाले. फौज किती घेतली? शाहिस्ते खानाच्या भोवती 80,000 आहेत. एखादा राजा म्हटला असता, वो जो खड़ा था शाहिस्ते खान, उनके साथ 80,000 सेना थी. शिवाजी राजा जी ने कितनी ली? एखादा अलग राजा रहता था, उनके पास 80,000 है ना, मैं 1,00,000 लोग लेके जाऊंगा और उन्हें मारूंगा. ऐसा कुछ नहीं. एखादा म्हटला असता 80,000 आहे, आम्ही 50,000 नेतो, 60,000 नेतो. किती फौज रात्री शाहिस्ते खानाला जाऊन मारण्यासाठी फौज किती घेतली? 400 लोक, सिर्फ 400 आदमी. 400 आदमियों को लेकर शिवाजी राजा जी चल पड़े. आता खरा बिकट प्रसंग होता. मी मागे सुद्धा पलीकडच्या तुमच्या इकडच्या कार्यक्रमात सांगितलं होतं, अफजल खानाला मारलं, कुठला काढला. ती ऍक्शन किती सेकंदाची आहे? फक्त 10 सेकंदाची. त्याच्या मागे किती प्लॅनिंग आहे. इथं या शत्रूवरती वार केला. किती वार करायला किती वेळ लागतो? तलवार उपस्थित सबकन त्याच्या बोटावर पडली. 5 सेकंदाचा होते. त्याच्या मागचं प्लॅनिंग बघा, योजना बघा. हे निघाले सूर्यास्त झाल्यावर, हळूहळू आले. वेगवेगळे वेश यांनी केलेले होते. मोगल शिपायांचा वेश काही जणांनी घातलेला होता. त्या लाल महालामध्ये एक माळी होता, माळी काम करणारा. वो जो बगीचा का काम रहता है वो करने वाला जो आदमी था, उनके लड़के की शादी थी. उस शादी की बारात चल रही थी. उस बारात में ये लोग चल पड़े. त्या माळ्याच्या मुलाच्या लग्नाच्या वरातीत अर्धे लोक शिरले. काही लोकांनी वेगवेगळे वेश घेतले, वासुदेव असेल, काही असेल काही, आणि हळूहळू हे सगळे आत गेले. जसं रात्री महाराजांसोबतची तुकडी आत आली, प्रत्येकाने वेश पालटलेला होता. काही जणांना सुरुवातीला अडवलं, ठेवलो, किधर जा रहे हो. आता समोरच्या सैनिकांना उल्लू बनवण्यात मराठ्यांचा हात कोण धरणार आहे का? ते काय बोलले? पहचाना नाही हमें, कोण हो आपलं? आपकी आदमी आहे, गस्त घालायला गेलो होतो, आम्हाला आलो होता, खान साहेबांना सांगू का? नाही खान साहब को मत बोलो, जाओ अंदर जाओ, अंदर जाओ. हे आतमध्ये आले. लाल महालाच्या भोवती यांच्या सावल्या उठायला लागल्या. खरा अवघड प्रसंग आता होता. काय ठरलं होतं? लाल महालाचा जो भटारखाना होता, किचन होतं, त्या भटारखान्याची भिंत पाडायची आणि आतमध्ये शिरायचं. उनका जो किचन था, उस किचन से अंदर जाने का था. इतनी रात को. और त्या किचन मध्ये, त्या भटारखान्यात जे आचारी लोक होते ते सगळे जागे होते, स्वयंपाक करत होते. हे सगळी मंडळी लाल महालाच्या भोवती आली. तुम्ही फक्त एक साधा विचार करा, एकदम साधा, बाकीचं सगळं जाऊ दे. ज्यावेळी रात्रीच्या अंधारात हे सगळे आत शिरणार आहेत, त्याला भगदाड पाडून, अहो ते भगदाड पाडताना सुद्धा आवाज येता कामा नये. ते काय मोठं असं काम करायचं, थाटात काम करायला आले का काय पाडायला? तो काय अतिक्रमण विभाग आहे का? येऊन जाऊन धडाधड पाडून गेले. ते गुपचूप एक एक वीट त्याची काढायची आणि वाकून त्याच्यामध्ये शिरायचं. हे सगळं करत असताना तुमच्या कमरेची खाली आलेली तलवार जमिनीला आदळता कामा नये, आवाज होईल. पाठीला असलेली ढाल निसटता कामा नये.
तुमचा सैनिक जर शेजारनं जात असेल आणि तुम्ही गुपचूप तिथनं खाली शिरत असाल तर त्या सैनिकाला धक्का लागता कामा नये. आणि हे सगळं करत असताना शत्रूकडच्या सैनिकांनी सुद्धा तुम्हाला बघता कामा नये. हे केवढं अवघड आहे. कितनी जबरदस्त मुवमेंट ही आहे. आणि हे सगळे हळूहळू आत जायला लागले. ते भगदाड पाडलं त्यांनी. उपस्थिती भिंत एक एक मावळा आत गेला. महाराज स्वतः आत शिरले आणि 400 पैकी 300-350 मंडळी आत आली. उरलेली 50 त्या भगदाडापाशी उभी राहिली. मजा काय झाली. वो जो 80,000 की सेना थी वो बाहर और उन्हें चकवा देकर ये सब लोग अंदर आ गए. इथं सुद्धा त्यांनी काय केलं आपण प्रत्येकाने लक्षात घ्या. शिवाजी महाराज फार संयमी होते. गेले आत, तलवारी उपसल्या आणि राडा चालू केला. असं अजिबात झालेलं नाहीये. शिवाजी महाराजांचं प्लॅनिंग बघा. सब लोग अंदर आने के बाद 2 आदमी दौड़कर चले गए. किधर? लाल महल का जो दरवाजा था उस दरवाजे के पास. काय केलं यांनी आत आलेला. मी सांगतो तुम्हाला या लढाईतली अर्धी लढाई इथे जिंकलेली आहे. आत आले, सगळे गुपचूप थांबले आणि धावत धावत दोघं तिघं गेले लाल महालाच्या दरवाजापाशी. आणि त्या दरवाजावरचे जे पहारेकरी होते त्या पहारेकऱ्यांना सटासट कापलं. दोघा तिघांना त्यांच्या टोप्या घातल्या, त्यांचा वेश घातला आणि दरवाजाची दिंडी उघडली. आणि बाहेर जे सैनिक होते ना त्यांना सांगितलं, देखो खान साहब ने बताया है किसी को भी अंदर आना मना है. क्या बताया जाके? दरवाजा बंद किया और बाहर के सैनिकों को बताया किसी को भी अंदर आना मना है. ऐसा किसने बताया? खान साहब ने बताया. ऐसा झूठा कह दिया. झालं. लाल महालाचा दरवाजा बंद झाला. आता बाहेरची जी 80,000 सेना होती यांनी आत काय गडबड केली तरी त्यांना आत कोणी सोडणार नव्हतं. बोंबलत बोंबलत शेतात कसं बुजगावणं असतं तसं त्यांचं फक्त बुजगावणं झालं. आणखी 2 जण आले. ते पळत पळत वर गेले लाल महालाच्या नगारखान्यामध्ये. हे फार महत्वाचं आहे. ती ऍक्शन 5 सेकंद सटकन वार केला. हे आधीचं प्लॅनिंग. किती सावधानता बाळगायची, किती नियोजन करायचं हे फार महत्वाचं. हे दोघं गेले नगारखान्यात. नगारखान्यात काय असतं? वाद्य वाजत असतात, सगळ्यांना माहिती आहे. ते वाजंत्री सगळे आपले झोपले होते, मजा करत होते. उन्हाळा बिळाळा होता ते दमून झोपले होते. पूर्वीच्या काळी उस समय रात को बजाने की परवानगी जो थी वो सिर्फ ती परवानगी जी असायची रात्री वाद्य वाजवण्याची ही फक्त 2च वेळी होती. तुम्ही काय रात्री अपरात्री उठल्या वाद्य वाजवायला लागले असं नव्हतं. 2दाच परवानगी असायची रात्री वाद्य वाजवायची. कधी? बादशाचं फरमान आलं, बादशाचं पत्र आलं तर त्या पत्राचं स्वागत करण्यासाठी रात्री वाद्य वाजवलं जायचं. नाहीतर बादशाला नातू पण तू मुलगा कोण झाला तर त्याची बातमी आल्यावर वाजवलं जायचं. औरंगजेब का पत्र आया, कुछ खत आया तो उसका स्वागत करने के लिए सिर्फ रात को बजाने की परमिशन थी. और ये मराठे ऊपर गए. हे दोघं वर गेले बरं का. आणि त्या वाजंत्र्यांना लाथा घातल्या. हे उठा, झोपा काय करता, उठा म्हटले. उठा, बजाओ बजाओ, खान साहब ने बताया बजाओ बजाओ. ते काही येडे लोक सगळे उठले. त्यांना यांनी सांगितलं वाजवा. ते लागले धतर 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 धतर, दुताऱ्या बिताऱ्या फुंकल्या त्यांनी. नगारे बिगारे चालू झाले. अचानक रात्रीत कल्ला चालू झाला. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. कशासाठी? दरवाजा लावला, बाहेरची माणसं आत येऊ शकतात का? नाही. आणि वाद्य वाजली. त्या वाद्यांच्या आवाजामध्ये आतमध्ये ढाल तलवारीचा आवाज झाकून जाणार आहे. हे सगळ्यात महत्वाचं प्लॅनिंग आहे. आणि जशी वाद्य वाजायला लागली इकडे हे जाग्या असलेल्या आचार्यांकडे गेले आणि आचार्यांना कापून काढायला सुरुवात केली. सटासट मारलं. त्यातला एक आचारी पळाला. जसा तो पुढे पळाला शिवाजी महाराजांची सेना लाल महालामध्ये शिरली आणि जे सैनिक जागे होते तलवारी उपसल्या आणि त्या लाल महालामध्ये मराठ्यांचा महामंत्र घुमला, नमो पार्वतीपतये हर हर महादेव. आणि ह्या घोषणेसरशी जो दिसेल त्या शत्रूच्या सैनिकाला छाटून काढायला सुरुवात केली. लाल महालाच्या संगमरवरी फरशीवरती शत्रूच्या सैनिकाचं रक्त सांडलं आणि मराठ्यांनी शिवाजीराजांनी आणि त्यांच्या सैनिकांनी भयंकर तांडव मांडलं. जो दिसेल त्याला मारतायत. झोपलेल्या कित्येकांना कळेलच आपण मेलो कधी. वार बसला, सकाळी उठे मुंडका बाजूला, असंच काहीतरी झालं असेल त्यांचं. कित्येकांना झोपेत मारलं. सो रहे थे उनको मार डाला और ये आगे आगे चलने लगे.
हे सगळे गेले पुढं. शिवाजी महाराजांचं उद्दिष्ट काय होतं? लढाई करायची नाही, थेट खानाला गाठायचा, जास्त माणसं मारायची नाही. आणि ही सगळी गडबड उसळलेली असतानाच एक सरदार पुढे आला, अचानक पुढे आला. त्याचं नाव अबू फत्ते खान. हा शाहिस्ते खानाचा मुलगा होता. ह्या अबू फत्ते खानने पाहिलं काहीतरी गडबड आहे, त्यानं तलवार उपसली आणि तो धावून गेला. कुठनं तरी सटकन त्याला वार बसला आणि त्याचं मुंडकं उडालं. अबू फत्ते खान नाम का सरदार था, वो आया इनके सामने, उसको खत्म कर डाला. दुर्दैव काय, ये जो अबू फत्ते खान था वो शाहिस्ते खान का लड़का था और 2 दिन पहले ही पुणे में आया था. 2 दिवस आधीच तो पुण्यात आला होता. मी म्हणून सुरुवातीला बोललो पुण्यात येणं महागात पडतं असं. 2च दिवस आधी आला बिचारा, तो उडाला. आणि हे सगळे वर गेले. महाराजांची भवानी मेळ्याच्या बाहेर आली आणि महाराज शोधतायत, विचारतायत शाहिस्ता कुठे, मला दाखवा. आणि त्यांना कोणीतरी सांगितलं शाहिस्ते खान वरती आहे. आता वाड्यात फार कापाकापी झालेली नाहीये, मुर्दे किती पडले, फक्त 50-60. कारण आज त्याचे नातेवाईक वगैरे सगळे झोपले, हे शयनगृहाच्या इथे गेले. तोपर्यंत तो आचारी खानाकडे गेला होता. तो म्हटलं कुछ तो गडबड हो गई आहे. त्याला काय वाटलं काहीतरी असेल. पण हे सगळा गदारोळ चालू असतानाच अचानक तो पडदा फाटला आणि त्या पडद्यातनं एक तलवार आणि मावळा आतमध्ये आला आणि ओरडला, महाराज हा इथं आहे बघा. त्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराज त्या शयनगृहामध्ये गेले. खान बेगमान बरोबर झोपलेला होता. त्यानं पाहिलं शिवाजी राजा आलाय. उसने देखा हमारे सामने कौन है, शिवाजी राजा. वो डर गया, त्याला थरकाप भरला. इतक्यात काय झालं, खानाच्या बायकांनी बेगमांनी खानाला वाचवण्यासाठी तिथले दिवेच फुंकून टाकले, तिथल्या मशाली विझवल्या, खाली पडल्या, दिवे पडले. जो दीप जल रहे थे वो सब बुझा दिया उसने. आणि त्या अंधाराचा फायदा घेऊन खान पुढे पळाला. पण महाराजांचे मावळे बरोबर शार्प होते, ते अतिशय विलक्षण. महाराजांनी ओळखला हा पुढे पळतोय. त्याच्या पावलांचा अंदाज घेऊन शिवाजी महाराज त्याच्या मागे लागले. आणि महाराज त्या लाकडी नक्षी कामावरती तुम्ही बघितलं असेल, जर तलवार आदळली तर ठिणगी पडते, जमिनीवर आदळली तरी, दानपट्टा आदळला तरी ठिणगी पडते. अशा ठिणग्या उडायला लागल्या. खान पुढे, महाराज मागे, खान पुढे, महाराज मागे. रात्रीच्या अंधारात हा पाठलाग चालू आला आणि एक क्षण असा आला, समोर भिंत आहे, मागे शिवाजी राजा आहे. शाहिस्ते खानानं एका कठड्यावरती हात ठेवले आणि धडकन उडी मारली. एवढ्यात आघात विजेचा नवे भवानी कडाड कोसळली. सपकन झाला, रक्ताचे शिंतोडे ओढाळले आणि खानाची किंकाळी फुटली आणि शाहिस्ते खान धडकन खाली पडला. शिवाजीराजांना वाटलं तो संपला. लगेच शिट्ट्या घुमल्या. जास्ती गडबड झालेली नव्हती तोपर्यंत कुणी फार मेलं नव्हतं. पण बाहेरच्या सैनिकांना आता पत्ता लागला होता, काहीतरी आत चाललंय. ते दरवाजावर धडका मारत होते, खोलो दरवाजा, खोलो, कैसी आवाज आ रही है. सगळी एक जवळजवळ 5-6 हजाराची सेना आता लाल महालात शिरायचं बोलत होती. जसे शिट्टी घुमली, शिवाजी महाराज आणि त्यांची 300-350 मंडळी दरवाजापाशी आली. शाहिस्ते खानाविरुद्धच्या या सगळ्या ऍक्शन मध्ये सगळ्यात महत्वाचा आणि इम्पॉर्टंट क्षण कोणता होता, VIP कोणता होता, तर हा क्षण होता. हे सगळं झालंय, आता बाहेर कसं पडायचं. बाहेर तर 4-5 हजार थांबलेत. ये सब हो गया, लेकिन बाहर कैसा जाने का. बाहर तो उनकी सेना खड़ी है दुश्मन की. यांनी काय केलं माहिती, बिलंदरांनी यांनी जे मेलेले सैनिक होते त्यांची पागोटी उचलली, अंगावर घातली, त्यांचे वेश घातला, शिवाजी महाराजांना कडं केलं आणि त्या अंधारामध्ये तिथल्या मशाली विझवल्या पटकन पुढे येऊन. हेवाना गदारोळ वाढला होता, दरवाजावरती धडका बसत होत्या आणि जसं तिथे अंधार केला, यांनी स्वतःच दरवाजा उघडला, कुणी मावळ्यांनी. आणि पहिली बॉम्ब मावळ्याने ठोकली, पळो पळो शिवाजी आला, भागो भागो शिवाजी आ गया. ये कौन बॉम्ब बोल रहे थे, कौन बातें कर रहे थे, ऐसी शिवाजी के ही लोग बातें कर रहे थे, भागो शिवाजी आ गया. हे सगळ्या शाहिस्ते खानाच्या लोकांना काय वाटलं, शिवाजी राजा आतमध्ये. त्यांनी विचारलं किधर आहे शिवाजी, देखो अंदर आहे. हे सगळे आत आणि हे सगळे बाहेर. रक्ताचा एक थेंब न सांडता शिवाजी महाराज तिकडनं बाहेर पळाले. आणि पुण्यामध्ये ते जंगली महाराज रोडला पाताळेश्वरची लेणी आहे बघा, पाताळेश्वरची, तिथे घोडे लपवलेले होते. पूर्वी त्याला भांबुर्डा म्हणायचे, भांबुर्डा. 1ला 5 कमी, 1ला जेवणाची सुट्टी आहे ना, मला वाटतं काहीतरी आहे. नाही मला माहिती आहे कधी थांबायचं, मी बोलणारच आहे. हे सगळे भांबुर्ड्यात गेले, घोड्यांवरती बसले आणि पसार झाले. इकडे मजा काय झाली, खानाची सगळी सेना आतमध्ये आली. ये सब लोग जाने के बाद शाहिस्ते खान की जो फौज थी वो अंदर आ गई. खान बसला होता, त्याला मार बसला होता चांगला मजबूत. तो आल्या ओरडला, हरामजादो तुम लोग किधर थे.
ते म्हटले हम लोग बाहर थे। अरे बाहर क्या कर रहे थे? वो शिवाजी आया था, हमें मार दिया उसने। खान साहब ऐसी क्यों बातें कर रहे हो? आपने ही तो बताया अंदर आना मना है, दरवाजा कोई खोल ही नहीं रहा था, आम्ही दरवाजावर धडका मारत होतो, तुम्हीच तर सांगितलं तर कुणाला हात सोडू नका, जाओ उसे ढूंढ के लाओ, देखो उस मराठे किधर तक भागे, जाओ पकडो उसे। आता ते काही एवढं सोपं आहे काय शिवाजीला जाऊन पकडणं? म्हणजे एखाद्या पानटपरीवर जाऊन रिमझिम किंवा फुलचंद आणण्यासारखी गोष्ट आहे का काय? जा शिवाजीला पकड। हे सगळे बाहेर आले, हे येडे आतमध्ये आधी गेले, मग पुन्हा बावळट सारखे बाहेर आले। त्यांच्यात कोण शहाणा होता त्याला पकडून भारतरत्न दिला पाहिजे बरं का। त्याला त्या काळात कात्रजच्या डोंगरावर मराठे पळताना दिसले, तर देखो कात्रज की पहाड़ पे देखो मराठे भाग रहे, चलो चलो। कुठल्या पद्धतीचा चष्मा त्याच्याकडे होता त्यावेळी काय माहित, त्याला कात्रजच्या डोंगरावर मराठे पळताना दिसते। ही सगळी सेना त्याच्या मागे गेली होते ना। कात्रजच्या डोंगरावर पळापळ चालू होती, मशाली पळत होत्या। एक पहाड़ था, उस पहाड़ पर उसने देखा कि मराठे भाग रहे, देखो देखो जाओ। ऐसी मशाले वगैरे वहां चल रही थी, चंद्रज्योत कडाबिनी। गेले सगळे कात्रजची घाटी चढले, जसे वर आले तलवारी वगैरे काढल्या, चला या मराठ्यांना मारा, निदान शाहिस्ते खानाची शाबासकी तरी मिळेल। आणि पुढे आले, त्या रात्रीच्या अंधारात त्यांनी पाहिलं, त्यांचे डोळेच फिरले। तिथं मराठे कुठले, शिवाजी राजा तर सोडाच, मावळे सोडा, तिथं काय होतं, तिथं बैल होते, बैल। आणि त्या बैलाच्या शिंगांना पेटलेली कापडं बांधली होती, आणि ते या येडपटांना खाल्लं दिसते की मराठे पळतायत मशाली घेऊन। हे जे बघितलं, ये क्या है? बैल है, जानवर है, किधर जा रहे? अरे ये किधर भी जाएंगे लेकिन शिवा किधर गया? तिथं जो गुराखी होता ना, तो मनातल्या मनात म्हटला शिवाजी राजा होय, अरे तो गेला, तो या सह्याद्रीचा पुत्र तुझ्या हातात सापडतो की काय? पण तुम्हाला या बैलांच्या मागे पळायला लावून तुम्हाला बिना शिंगाचे बैल मात्र बनून गेला, याला म्हणतात फजिती शाहिस्ते खानाची केली, लक्षात ठेवा। दुसऱ्या दिवशीची जी रामनवमी उजाली आनंदाने उत्साहात, 400 लोक गेले, बडवलं, शाहिस्ते खानाची बोटं तोडली आणि पुन्हा आले। एक गंमत होती, एका नाटकामध्ये आम्ही केलेली होती, तो एक प्रसंग तुम्हाला सांगतो याच बाबतीत। त्या नाटकात असा प्रसंग आम्ही दाखवलेला होता की दुसऱ्या दिवशी रामनवमी चालू होती आणि कोणतरी हेर आला, शिवाजी राजांच्या कानात म्हटलं, काहीतरी तो बोलला बरं का, शिवाजी महाराजांचा चेहराच उतरला। महाराजांना विचारलं, महाराज काय झालं? म्हणजे आम्हाला वाटलं शास्ता मेला। शास्ता मेला नाही, त्याची 3 बोटं तुटली, तो मरावयासा होता। हा दरबारातल्या कोपऱ्यातनं तानाजी पुढे आला, म्हटला महाराज खान मेला नाही, हे लई बरं झालं, त्याची 3 बोटं तुटली आहे त्याहून बरं झालं। अरे कशा पाहिजे असं म्हणतोय? अहो महाराज इथून पुढे त्याला जेवणाच्या प्रत्येक घासाला आणि सकाळच्या पहिल्या कामाला तुमची आठवण येईल, शिवाजी। म्हटलं मेरी उंगलियों पे ऐसा ऐसा नचाऊंगा, उंगल्याच गायब झाल्या। आणि म्हणून 350 वर्षापूर्वी 80,000 फौजेच्या गरड्यामध्ये आतमध्ये शिरून समोरच्या कॅप्टनला उडवणं आणि स्वतःचा माणूस न गमावता सुरक्षित बाहेर येणं, असा 350 वर्षापूर्वीचा सर्जिकल स्ट्राईक कुणी केला असेल तर तो आपल्या छत्रपती शिवाजीराजांनी केलेला आहे, लक्षात ठेवा। हा अभिमान आपल्याला पाहिजे। आरमार निर्माण केलं, आणि याच्याशिवाय अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं म्हणजे या देशामध्ये सगळ्या नागरिकांना घेऊन चालणारं राज्य निर्माण केलं। तिथे कुठल्या जाती धर्माचं नव्हतं, हे हिंदवी स्वराज्य सगळ्यांचं, हे न एकाच आहे, हे सकलांचे, असं जे एक वाक्य वापरलंय। म्हणजे मला तर त्यांनी विनंती केली, मी मागच्या आपल्या इथे एक प्रसंग सांगितला होता वर्कशॉपमध्ये, 3 जयंत्या, बाबासाहेबांची जयंती होते, बाबासाहेब आंबेडकरांची, आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांची। मी कायम सांगतो, छत्रपती शिवाजी महाराज आणि आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोघांचा जर जन्म झाला नसता तर ह्या भारत देशातली माणसं जनावरासारखी फिरली असती, पण आपण ताटमानेने फिरतो या 2 माणसांमुळे फिरतो, लक्षात ठेवा। आपल्याला त्यांचा कायम अभिमान वाटला पाहिजे। त्यांच्या दोघांचा एक प्रसंग आहे, काय बाबासाहेब एकदा साताऱ्याचा आमचे नातेवाईक आहेत, तात्या कोवळे म्हणून चिपळूणला राहणे, चिपळूणचं कोण असेल तर त्यांना माहिती असेल, हे तात्या कोवळे लहानपणी बाबासाहेबांबरोबर असायचे। त्यांनी सांगितलेला हा प्रसंग, सातारच्या एका मोहिमेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गाडीचा ताफा थांबवला आणि विचारलं प्रतापगडचा मार्ग कोणता आहे? त्यांना सांगितलं इकडनं असं जा। आता तेव्हा ते होते त्यांच्यासोबत, त्यांची बॅग धरून ते थांबलेले होते, असं काहीतरी तो प्रसंग आहे। मी व्हिडिओ केलेला आहे बरं का त्या माणसाचा, म्हणजे पुढच्या काळात कधी पुरावा म्हणून, हल्ली काही बोलायला गेलं की पहिला पुरावा लागतो,
ते तुमचे दाणकेवाले चॅनलवाले वगैरे येतात, पुरावा आहे का तुमच्याकडे? तर त्यांनी सांगितलं बाबासाहेब गडावर गेले, इथं खाली पत्रकारांनी बोंब मारली. काय बोंब मारली? काही कारण नव्हतं. बाबासाहेब विहारात जायचं सोडून प्रतापगडावर गेले. आता हे सगळं ठीक आहे. दुसऱ्या दिवशी खाली आल्यावर बाबासाहेबांनी पत्रकारांना बोलवलं. काय म्हटले, काय तुमची काय अडचण आहे? हे सगळं तात्या कोवळेंनी ऐकलेले त्यांच्या शेजारी थांबून. आज त्यांना जाऊन भेटा, त्यांचं वय फार आहे, रेकॉर्डिंग केलेला प्रसंग. त्यावेळी बाबासाहेबांनी विचारलं काय झालं? ते म्हटले बाबासाहेब तुम्ही प्रतापगडावर कशासाठी गेलात, मुक्काम केलात? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शब्द आहेत, तात्या कोवळेंनी ऐकलेले आहेत. काय शब्द वापरले आहेत माहितीये का? अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा मला प्रतापगडच्या मातीतनं मिळते, म्हणून मी प्रतापगडावर गेलो होतो. लक्षात ठेवा, हे त्या दोघांचं नातं आहे. ही अशी सगळी माणसं जी या मातीमध्ये निर्माण झालेली, या भारत देशामध्ये अनेक जण. हे शिवाजी राजांनी आम्हाला लढायला शिकवलं, अभिमान दिला, स्वाभिमान दिला. आरमार मैनाक असेल, दौलत खान असेल, ही फार मोठी गोष्ट आहे. आरमारावर बोलायला कधीतरी मला एकदा बोलवा, 1.5 तास मी तुम्हाला आरमारावरती सांगेन कसं पद्धतीचं काय होतं. यामध्ये शिवाजी राजांनी एक गोष्ट केली, हा देश मजबूत कसा होईल. हे जसं आरमार उभं केलं, बाकी सगळं उभं केलं ते तर ठीक आहे, पण त्यांनी मनानं माणसं सुद्धा उभी केली. लक्षात ठेवा, नुसतं माणसाच्या हातात तलवार आणि ढाल देऊन चालत नाही, त्यांची हृदय आणि मन सुद्धा मजबूत बनवावी लागतात. ही शिवाजीराजांनी आम्हाला केली. म्हणून आज 350 वर्ष झाली तरी सुद्धा आपण ताठ मानेला लढू शकतो, एखाद्या संकटाविरुद्ध झुंज देऊ शकतो. आणि देशावर कुठलं संकट आलं असेल तर त्याच्यासाठी आपण पहिले पुढे जातो. ही शिवाजीराजांची प्रेरणा आहे, ही त्या सर्व महामानवांची प्रेरणा आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आजच्या या अतिस्वर्ण अतिमंगलमय प्रसंगी, शिव जयंतीच्या दिवशी आपण सारेजण शिवरायांकडनं काय शिकणार असू? तर आता काय पूर्वीचा काळ राहिला नाही तसे ढाल तलवारीच्या लढाईचा, पण ज्या ज्यावेळी या देशावरती, राष्ट्रावरती, संस्कृतीवरती, समाजावरती संकट येईल, माता भगिनींवरती संकट येईल, त्यावेळी जसं शिवाजी महाराजांचे मावळे शिवाजी महाराज झुंजले, त्या पद्धतीनं आपण सुद्धा झुंजलो पाहिजे. देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी आमचे सैनिक मजबूत आहेत. मी कायम बोलतो, मी ऑन स्टेज, ऑन स्क्रीन, टीव्हीवरती बोललेले 4-5 चॅनेलवर. हा एक पाकिस्तान आहे ना, असे 15 पाकिस्तान जरी निर्माण झाले तरी सुद्धा भारत देशाला संपवू शकत नाहीत, एवढे आमचं सैन्याला मजबूत आहे. लक्षात ठेवा. पण देशाच्या आतली सुरक्षा जी आहे, आपण त्या सैनिकांना साथ देण्यासारखं वागलं पाहिजे. हा देश, एक वाक्य होतं माझी पंतप्रधान अटल बिहारीजी वाजपेयी कायम बोलायचे कि सरकार आएगी जाएगी, चुनाव आएगा जाएगा, बदलाव आएगा जाएगा, लेकिन ये देश देश रहना चाहिए. हे वाक्य प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आज जसं हिंदवी स्वराज्य होतं, जाती धर्म सगळे त्या स्वराज्यामध्ये, तसं आम्ही आमचे सगळे जाती धर्म सोडून आम्ही सारे एक भारतीय आहोत. या भारतीयत्वाच्या भावनेनं आपण सारेजण जगलो पाहिजे. आज या ठिकाणी तुम्ही साऱ्यांनी मला बोलवलं त्याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. पण जाण्यापूर्वी या सगळ्या मंडळींनी मला विनंती केली होती की कवी भूषणाची 2 काव्य तुम्ही आम्हाला ऐकवा आणि मग जा. शिवाजीराजांवर सगळ्यात भारी वर्णन करणारं काव्य कोणी केलं असेल तर कवी भूषणानं केलेलं आहे. मी एरवी भूषणाची काव्य कायम सगळीकडे ऐकवत असतो. आज माझा आवाज तेवढा लागणार नहीं त्या प्रमाणात. सर जी, ये जो भूषण कवि था, उन्होंने शिवाजी राजा जी के ऊपर ऐसा महाकाव्य बनाए, ऐसा वर्णन किया है शिवाजी राजा जी का कि पूरे दुनिया में ऐसे शब्द शिवाजी राजा जी के बारे में किधर भी हमें नहीं मिलेंगे, ढूंढे तो भी नहीं मिलेंगे. असं वर्णन शिवाजी राजाचं केलेलं आहे. रायगडची राजसभा आहे, जसा पकवास दुमदुम तो थाप कडकडते, डिंग डिंग तकट तकट धातृक गती त्या कथा गतिगन तकट धातृक गती त्या कथांग धातृक गती त्या कथा गतिगन धा तकट धा. तसा कवी भूषण उभा राहिला, त्याचा पकवास दुमदुमला. म्हटलं, हे सर्जा शिवाजी राजा, सुनिए आपके किरात. हीरजमी जंब पर बाणवसु वंब पर रावण सदम्ब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. दावा ध्रुम दंड पर चितामृग झुंड पर भूषणवी तुंड पर जैसे मृगराज है. तेज तमा हंस पर कन्नजिमी कंस पर अरे तोंबलिंच बंस पर शेर शिवराज है. शेर शिवराज है. रायगडच्या राजसभेमध्ये हे शिवाजी राजा तू काय केलंस? साधं सोपं एक त्याचं वर्णन.
त्रिकट तक धा त्रिकट धा त्रिकट तक त्रिकट तक धा त्रिकट धा त्रिकट तक धा त्रिकट धा त्रिकट तक धा त्रिकट धा सौजी चतु रंगबीर रंग में तू रंग चढ़ी सरजा शिवाजी जंग जितन जलत है भूषण बनत नाद बिहाद नगार नके नदी नद मद गायब रन के रलत है आयल पहिला खैल मैल खल कमे गायला गायला गजब की ठैल पहिला सैल उस्सलत है तारा सो तरनी धुनी धार में लगत जिमी धर 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 पारा पारा वारियो हालत है भूषण बनत भाग्य काशीपति विश्वनाथ और कोन गिनती में भूली गई बबकी शिव राजा तेरे त्रास दिल्ली भई भूकंप तरतर तरतर कापती आहे बिलायती दरबार की या पद्धतीचं शिवाजी राजांचं जे वर्णन त्यांनी केलं होतं अतिशय अजरामर आपण शिवाजी राजा हा लक्षात ठेवला पाहिजे बरं का असा आपला राजा आहे या राजाचं तंतोतंत वर्णन जसं केलेलं आहे त्या पद्धतीने लक्षात ठेवून इथून पुढे आपण सारेजण वागू या देशासाठी जगू लढू आणि एक प्रकारची आपली भारतीयत्वाची जी भावना आहे राष्ट्रीयत्वाची जी भावना आहे ती आपण या ठिकाणी ठेवू या ठिकाणी कार्यक्रमाच्या साऱ्या आयोजकांचे मी मला बोलवल्याबद्दल आभार मानतो कार्याध्यक्ष संजयजी साळुंके उपाध्यक्ष सुधीरजी फेंगसे जनरल सेक्रेटरी अशोकजी पिल्ले त्याच्यानंतर भगवानजी सरोदे असतील जेवढे लोक तुम्ही मला आला सगळ्यांची मला आभार मानतो याचं कारण काय मी एरवी कधी आभार मानत नाही यूट्यूबला फेसबुकला माझी एवढी भाषणं आहेत कुठलेही काढून बघा मी कुणाची आभार मानले पण ही संस्था ही देशाची सेवा करणारी संस्था आहे इथं सेवा करायची संधी तुमच्यामुळे मला मिळाली म्हणून तुमचे सगळ्यांचे मी आभार मानतो आणि हीच भावना आपण कायम ठेवून देशासाठी जगू जसं बलिदान संभाजीराजांनी केलं काम शिवाजीराजांनी केलं जसं अब्दुल कलामांनी केलं बऱ्याच जणांची नावं घेता येतील तीच भावना आपल्या मनामध्ये ठेवू भारत या देशाबद्दल एक काव्य मी मागेही म्हटलं होतं तुम्हाला माहिती आहे भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं जीता जागता राष्ट्र पुरुष है भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं जीता जागता राष्ट्र पुरुष है ये अर्पण की भूमि है ये तर्पण की भूमि है ये वंदन की भूमि है अभिनंदन की भूमि है इसका कंकर कंकर शंकर है और बिंदु बिंदु गंगा जल है हम जिएंगे भी इसके लिए और मरेंगे भी इसके लिए हमारे मरने के बाद गंगा सागर में बहती हमारी अस्थियों को कोई कान लगा के सुनेगा तो उन अस्थियों में से एक ही आवाज आएगी भारत माता की जय भारत माता की जय जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम। अगर हमारा वीडियो आपको अच्छा लगा तो लाइक कीजिए उससे रिलेटेड कमेंट कीजिए हमारे चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके साइड का जो बेल बटन है उसको दबा दीजिए ताकि जब भी हमारा कोई नया वीडियो आ जाएगा आपको नोटिफिकेशन मिल जाएगा एंड अपने दोस्तों को शेयर कीजिए। फाइनली थैंक्स फॉर वॉचिंग।